नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात मेल आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र ही धमकी ठरली अफवा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्याचा ईमेल आल्याने जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रमुख इमारती रिकामी करण्यात आल्या. बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून कसून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायंकाळी 5च्या सुमारास निष्पन्न झाले. यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा सायबर सेल तसेच पोलिसांकडून तपास सुरू झाला असून राज्य सायबर सेल शाखेची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच बॉम्ब ठेवल्याची धमकी का देण्यात आली असावी यामागील कारणांचा देखील पोलीस तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफिशियल मेल आयडीवर एक मेल प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो 3:30 वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती. या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या. त्यांचं सहकार्य देण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण BDDHच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली. HHMDच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली. परिसरसुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे. या बाबतीमध्ये पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ज्या ठिकाणाहून मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर सेल ही महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.